झाडी बन मस्का फाडून नुसका स्ट्रेस वरती गड्या जगण्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ रोज उठताना बसताना चालू कसरत ही जगताना चला कट्टा टाकू आता जरा जुनी चौकट मोडूया ना नव्या वाटा शोधूया ना चिल मारू आता थोडं चला करू शिकता साया delete आता थोडं refresh होऊ चला अरे टेन्शन को मारो गोली यारो शोधू आता थोडा विरंगुळा झाडी बन मस्का फाडू नुसका स्ट्रेस वरती गड्या सगळ्याचा लागे चस्का जिंदगी से जब कनेक्शन हुआ झाडी बन मस्का माई आज ना यांना वेळ होता तर आम्ही म्हणत होतो की तुमच्याशी एकदा येऊन जरा बोलायचं तर येऊ का घरी म्हणजे तुम्ही आहात का? अगं आहे ना, मी घरीच आहे, या तुम्ही. आई बाबा मी लग्न करतेय. मस्त. ऐक ना, अरे यार एक आयटम झालं यार. आयटम कसला आयटम? अरे म्हणजे किस्सा झाला एक. डॉक्टर सौमित्र आहे ना आणि महिना दोघंही मुंबईला गेले. मुंबईला? हा, आणि दोघं वेगवेगळे गेले. ते झालं काय, मला महिन्याचा फोन आला होता. मग ती पुढे गेली का गाडीत, त्याच्यानंतर डॉक्टर सौमित्र वेगळ्या गाडीत गेला. काय चाललं काय कळत नाही राव. दोघेही वेगवेगळ्या गाडीतून गेले. She didn't tell me. रोकड्या दोघं वेगवेगळ्या गाडीत गेलेत म्हणजे परत भांडण वगैरे काही नाही ना रे? नाही, तसं भांडण वगैरे नाही, माहितीये मला. तुला काय माहिती नसतं हे ब्रेकअप ना आत्महत्येसारखं असतं. मी आधी बोलले होते नाही नाही, मी आता लगेच मी तुला फोनच लावते. यार ईश्वराचा फोन येतो यार. खूप प्रश्न विचारते. तू बोल. नाही नाही तू बोल. हॅलो मितू, अगं काय झालंय? तू अगं मुंबईला गेलात वेगवेगळ्या गाडीने. तुम्ही परत भांडला नाही येत ना मितू? तू काही बोलत का नाहीस? हॅलो मितू सांग मला काय झालं पटकन. ऐश्वर्या ऐश्वर्या शांत. मी सौमित्र बोलतोय. हा बोल सौमित्र, काय झालंय? आणि एक काम कर तू श्वास घे. दीर्घ श्वास घे. घेतलास? आता हळूहळू सोड. सोडला? हो. मी आता बोलू? बोल. तर आमचं एक काम होतं म्हणून मुंबईला आलोय. आज येतोय परत. कसल्या कामासाठी? आता सांगणार नाही आहेत का आम्हाला तुम्ही? अगं हो सांगतो, सगळं सांगतो, फक्त आल्यावर सांगतो, आत्ता काही नाही सांगू शकत. हा नाही नाही पण तुमचं काय? ग ब्रेकअप कसं होईल अगं? आता मी फोन उचललाय की नाही तिचा? हा ते सकाळी आमचं कन्फ्युजन झालं म्हणून आम्ही दोन वेगळ्या गाड्यातनं आलो. म्हणजे आता रात्री एकाच गाडीत नाही येणार आहोत, कळलं का? ओके ओके ओके. ठेवू मी आता? ओके. अगं जाताना वेगवेगळ्या गाड्यातनं गेले, येताना एकत्र येणार आहेत, ते काही प्रॉब्लेम नाही. या. अरे वा, पीएस हो. कोणाचा आहे? मैत्री खेळते वाटतं. नाही नाही मैत्री नाही, मी खेळते मी.
तुम्ही पीएस खेळता माई? हो, मी आणि माझा मित्र आहे मार्तंड, आम्ही खेळतो. क्या बात आहे. माई तुम्ही या वयात पीएस खेळताय? आता अजिबात नाही म्हणायचं नाही. आता मात्र मी तुमच्या पायात पडणारच आहे काही झालं तरी. नाही नाही नाही. अहो, मी काही एवढी मोठी नाहीये वयानं. हा, आणि माझा मित्र आहे ना मार्तंड, तो सुद्धा 10 वर्षाचा छोटा मुलगा आहे. आणि मला काय वाटतं माहितीये का, की कुठलाही वय असो आणि मुळात प्रत्येक वयात माणसानं कुठला ना कुठला खेळ खेळला पाहिजे असं माझं मत आहे. बघ ऐक, माई काय म्हणतात ऐक. नाहीतर तू सारखी येता जाता माझ्या अंगावर ओरडत असते नुसती. अरे ओरडणार नाही तर काय हो माई. विघ्नेश ना घरी नसताना हे त्याचे खेळ खेळत बसतात आणि मोडून ठेवतात. मग विघ्नेश आला की त्याला कळतं आणि तो मला ओरडतो की मी घरात नाही तर तू बाबांना का हात लावायला देतेस खेळांना. मग काय म्हणून. बट आय शुड से माई, आय एम रिअली रिअली व्हेरी इम्प्रेस्ड. मी तुमच्याकडून एक नवीन ऊर्जा घेतली. येस, बस ठरलं ठरलं. आता मी पण एक पीएस आणणारच मला खेळण्यासाठी. घेणार. ते घ्याच तुम्ही, पण आधी बसून तर घ्या. पाणी. माई एकदा जरा समजून सांगा हिला. नाही, मी बऱ्याच वेळा सांगितलंय की बाई ग जरा तरुण मुलांमध्ये मिक्स होत चल. जरा आपणही तरुण राहतो ना त्याच्यामुळे. पण नाही, सारखा माझा पान उतारच करत असते ही. माझी तक्रार करायला आलोत का आपण माईंकडे. तुम्ही सतत कोणाबरोबर चॅटिंग करत असता फोनवर, सांगू का मी. आता सांगितलेच की. पण कोणाबरोबर करता ते थोडंच सांगितलं नाव. सांगू का. हे बघ, आपण काय इथं एकमेकांच्या तक्रारी करायला आलेलो नाहीये. आपण आलोय मुलांच्या साखरपुड्याची बोलणी करायला. हो ना, मग त्याविषयी बोला ना. हा बोलतो. हा तर माई, आपली मुलं आता बरेच दिवसापासून एकमेकांना पाहतायत. अँड दे आर सीइंग ईच अदर. हो हो, बरं. पण लग्न काही आत्ता करायचं नाही म्हणतायत, पण साखरपुडा करायला तयार आहेत बरं का. तर माझं असं म्हणणं आहे की आपण त्यांना ग्रीन सिग्नल द्यायला काय हरकत आहे, नाही का. आणि तसंही माई, ते दाते गुरुजी आहेत ना, ते मुहूर्त काढतील म्हणजे साखरपुड्याचा. तुम्ही फक्त तुमची किती माणसं येणार आहेत तेवढं सांगा, म्हणजे त्या दृष्टीने कार्यालय आम्ही नाही का ठरवायला. आणि हो हो, ते बरोबर आहे. पण खरं तर हे मुद्दे मैत्रेयीच्या आई बाबांशी बोलायला पाहिजेत ना. बरोबर आहे. खरं तर या मुद्द्यांवर त्यांच्याशी चर्चा व्हायला पाहिजे. पण परिस्थिती पुढे काय करू शकतो ना आपण. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का त्याबद्दल. हो, आम्हाला कल्पना आहे त्याबद्दल. पण माई तुम्ही काळजी करू नका, अजिबात काळजी करू नका. आम्ही आहोत ना, आम्ही सगळा खर्च करू. आम्ही कोणाचीही कमी भासू देणार नाही. मैत्रीचे आई वडील नसतील म्हणून काय झालं, पण आम्ही आहोत ना. आमची मुलगीच आहे मैत्री. आम्ही खंबीरपणे तिच्या मागे उभे राहू. नाही नाही, तुम्ही काही काळजी करू नका, ते येतील. मैत्री बोलेल त्यांच्याशी. तिचं नाही ऐकलं तर मी बोलेन त्यांच्याशी. भेटेन मी त्यांना. मी मोमोज केलेत तुमच्यासाठी, घेऊन येते. आले, बसा तुम्ही. आलेच मी. हा, एक्सक्यूज मी, इकडे सुशीला ताई म्हणून कोणी काम करतात का. नाही, मला माहित नाही, मी तर नवीन आहे. ओके. इथला स्टाफच बदललाय रे सगळा. माहितीये का, मी ना लहान होते ना, म्हणजे लहान म्हणजे खूप लहान, म्हणजे एक दीड वर्षांची वगैरे असेल. म्हणजे मी जस्ट बोलायला लागले होते तेव्हा ना माझे आई बाबा मला इकडे घेऊन यायचे. आणि स्वतः इतके बिझी असायचे ना कामात की माझ्याकडे अजिबात लक्ष नसायचं. आणि तेव्हा ना तिथे एक सुशीला ताई म्हणून होत्या नर्स.
आणि त्यांना मी भयानक आवडायचे. म्हणजे त्या आल्या ना की मला पटकन कडेवर घेऊन जायच्या आणि फिरायलाच घेऊन जायच्या. म्हणजे माझ्यासाठी खेळणी पण आणायच्या, लिफ्टमध्ये माझ्या बरोबर यायच्या, खालीवर करायच्या आणि आम्ही इतक्या गप्पा मारायचो माहितीये का. त्यांना मी खूप आवडायचे. पण मला जेव्हा खरं कळलं तेव्हा मला खूप विचित्र वाटलं रे. म्हणजे जेव्हा त्या रात्री परत जायच्या ना तेव्हा मला खूप रडायला यायचं. कारण मला वाटायचं की ह्याच माझ्या आई आहेत. आई बाबांबरोबर मी फक्त रात्री झोपण्यापुरती आणि सकाळी उठून हॉस्पिटलमध्ये येण्यापुरती असायचे. बापरे, एवढं आठवतंय. मी जेव्हा 1 वर्षाचा होतो ना तेव्हा मला स्मरणशक्तीच नव्हती. मला कसलं आठवतंय. आईनं सांगितला होता मला किस्सा. तू मैत्री ना? हो. तुम्ही प्रमिलात आहे का? अरे वा, ओळखलंस की. हॅलो. खूप गोड दिसतेस ना. आणि हा कोण? नवरा का तुझा? नो. अरे हो, होणारा नवरा आहे. वा वा, छान दिसतो हा. इथे सुशीलाताई म्हणून एक सिस्टर काम करायच्या आधी. त्या नसतात का इथे? नाही ग, त्या गावाला असतात आपल्या मुलीकडे. हो. मी आता त्याला तेच सांगत होते. तुम्हाला आठवतं का मी लहानपणी यायचे, मला आई बाबा घेऊन यायचे आणि मग त्या असायच्या, ते मला घेऊन जायचे फिरायला खाली. मॅडम, तुम्हाला मोठ्या मॅडमनी बोलवले. ऑपरेशन थिएटर मध्ये कसे येतात अचानक? थांबवता येत नाही? हा, नाही ऍक्च्युली तुला केबिन मध्ये बसायला सांगितलं होतं ना. जा जाऊन बस. विल जॉईन यू लेटर. मॅडम, इकडे. काय बोलल्या होत्या? मोमोज घेऊन येते म्हणाल्या खायला. खायचं नाही, त्याच्या आधी काय म्हणाल्या? त्याच्या आधी हा मैत्रेयीच्या आई वडिलांबद्दल. म्हणजे मैत्रेयीला तिच्या आई वडिलांशी बोलायला जमणार नसेल तर ह्याच जाऊन बोलणार आहेत त्यांच्याशी, त्यांच्याकडे. मला खूप भीती वाटते अहो. त्यांना भास होत असतील का ग? माझ्या लहानपणी ना माझी एक आजी होती. ती बोलायची बाई आत्म्यांची. मोठ्या वाड्यात एकटीच राहायची आणि ना खाण्यापिण्याचे आग्रह करायची आणि मग गायब व्हायची. भस्कन यायची, खाण्याचे पदार्थ द्यायची आणि हात लावून पकडायला जायची. मी खूप घाबरायचे हो तिला, खूप घाबरायचे. नाही नाही, हे असं काही नसतं. काही हे असं आत्मा वित्मा काही तसं काही नसतं. आणि हे बघ, आपला मुलगा डॉक्टर आहे आणि त्याच्याशी हे आत्मा वित्म्याचं नाही बोलायचं आपल्याला. हा काय त्या माईंना मानसिक धक्का बसला असेल का? नक्कीच. म्हणजे काय, आपला मुलगा आणि सून या जगात नाही आहेत हे त्यांच्या मनाने अजून मान्यच केलेलं नसेल. होतं ना असं कधी कधी. नक्कीच तसंच.
चला ना आपण घरी जाऊया. अगं असं काय करते, असं अर्धवट बोलणं सोडून कसं जाता येईल मध्येच आपल्याला अचानक. आणि जायचा रस्ताही तिकडनंच आहे. काय वाटेल त्यांना? मला काय वाटतंय याचा विचार करा ना जरा. एरवी त्या नॉर्मल वाटतात नाही का ग, चार चौघांसारख्या वागत असतात. पण हे असं मध्येच होतं म्हणजे ठीक आहे. याबद्दल काहीतरी विचार करायला पाहिजे. सौमित्रशी एकदा बोललं पाहिजे. एकदा नाही, आता बरं ठीक आहे, मी बोलतो सौमित्र. हा बघ बघ. हॅलो. हां बाबा, मी कामात आहे, नंतर बोलू का? ते मी इथं कामातून गेलोय पार. ऐक जरा माझं. काय झालं, काही अर्जंट आहे का? अरे इकडं सगळा गोंधळ झालाय. बरं मला सांग, माईंची तब्येत ठीक आहे ना रे? म्हणजे नाही म्हणजे त्यांना काही भास वगैरे होतात का रे अधूनमधून? काय? अरे नाही, त्यांना असं वाटतंय की त्या गेलेल्या माणसाशी बोलू शकतात. कुठं गेलेल्या? गेलेल्या म्हणजे पास्ट हवे माणसाशी बोलू शकतात. आत्म्याबद्दल बोला. नाही हे बघ, आपला मुलगा डॉक्टर आहे. आई आई काय म्हणते मला कळत नाही बाबा. हॅलो. त्याला आत्मवित्वाचे असलं काही सांगायचं नाही. त्याला शांत. बाबा मला काहीही कळत नाही, आपण नंतर बोलूया का? अरे काय झालं, आम्ही माईंना भेटायला म्हणून इकडे आलो ना, तर त्या म्हणाल्या की बा मैत्रेयीला जर तिच्या आई बाबांशी बोलायला नाही जमलं तर ह्या स्वतः जाऊन बोलणार आहेत त्यांच्याकडे. काय आता नाही, त्याची काही गरज नाही आहे. काय आता मी चालू आहे त्यांच्याशी बोलायला मैत्रीसोबत. हा? बाबा हे बघा, मला काय कळत नाही तुम्ही काय बोलताय. आपण नंतरच बोलूयात, मी आता फोन ठेवतो. हां. काय म्हणाला दादा? काय म्हणाला दादा? हा सांगा ना, काय म्हणाला? मी शून्यात का बघताय? अहो घाबरायला होतंय हो मला. देवा. राम 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 राम. सौमित्र म्हणतोय तो आणि मैत्री तिकडेच गेलेत त्यांच्याशी बोलायला. अगं गेलेल्या माणसाशी कसं बोलणार आहे ते? कोण कुठे गेलंय? हे घ्या. ये. अगं काय झालं ग? ते एकदम तुम्ही पटकन आलात. ते काय आहे? हे मोजमोज. मोज नाही, मोमोज. काय आहे? ही मला नेहमी मोजून खायला सांगते ना, म्हणून माझ्या तोंडातून निघालं मोज मोज. आज काही मोजून खायची गरज नाही, व्यवस्थित घ्या. घ्या ना, या बसा बसा. छान आहे. मस्तच आहे. थँक्स. तर मगाशी आपण मैत्रेयीच्या आई बाबांबद्दल बोलत होतो. हो, मी फोन केला होता सौमित्राला. ते सौमित्र म्हणाला की बा तो आणि मैत्री गेलेत बोलायला त्यांच्याकडे. हो बरोबर आहे. तो आणि मैत्री दोघंही गेलेत मुंबईला त्यांना भेटायला. मुंबईला? हो, मैत्रीचे आई बाबा मुंबईला असतात ना, तिथेच प्रॅक्टिस करतात. म्हणजे ते आहेत? हा, म्हणजे ते मुंबईला आहेत? हो, ते दोघेही मुंबईलाच आहेत. दोघेही डॉक्टर आहेत. माझा मुलगा अभय सर्जन आहे आणि माझी सून अनघा अनेस्थेटिस्ट आहे. यशस्वी आहेत. मोठी प्रॅक्टिस आहे त्यांची, स्वतःचं हॉस्पिटल आहे. मला काहीच माहित नव्हतं. हो बरोबर आहे, कारण मैत्री त्यांच्याविषयी फारसं कधी बोलत नाही ना. म्हणजे खरं तर ना, ती एक मोठीच कथा आहे असं म्हटलं पाहिजे. म्हणजे खरं म्हणजे काय झालं की डॉक्टर साहेब म्हणजे
मैत्रीचे आजोबा, त्यांनी तरुणपणीच पालघाटला जाऊन राहायचं ठरवलं. त्यांना खेड्यातल्या लोकांची सेवा करायची होती, तिथेच काम करायचं होतं. मी म्हटलं ठीक आहे. त्यांनी मला सांगितलं लग्नाआधीच, म्हणाले विचार कर, खडतर आयुष्य आहे, जमणार असेल तरच हो म्हण. आता एकदा माणूस पटल्यावर मग जमण्याचा प्रश्न येतो कुठे. मी हो म्हणाले आणि खरंच तशी माझी काही तक्रार नाही आहे त्या जीवनाबद्दल. पण या सगळ्यात काय झालं ना की अभय लहान होता आणि त्याची लहान सहान हाऊस मौज आम्ही नाही पुरवू शकलो. थोडीशी हेळसांडही झाली त्याची. ते त्याला फार जाणवायचं मला वाटतं. आणि कधी शहरात गेलो की टकामकाचा इकडे तिकडे बघत असायचा. काय झालं की एकदा त्यांनी टीव्ही बघितला आणि मला विचारलं त्यांनी की आई, टीव्हीतली माणसं अशीच छोटी छोटी असतात का? मुंबईतली सगळी माणसं अशीच छोटी छोटी आहेत टीव्हीत मावण्यासारखी? मुंबईचं फार आकर्षण होतं त्याला. आणि मग पहिली संधी मिळाल्यावर त्यांनी मुंबई गाठली. जी सुख आम्ही त्याला देऊ शकलो नव्हतो ती त्यांनी स्वतःच्या हिमतीवर मिळवली. मुंबईच्या उंच इमारतींसमोर त्याला बाप फार छोटा वाटायला लागला आणि बापाला गमावून बसला. आणि आता मैत्रीपासूनही दुरावलाय. मैत्रीशी मी बोलायचा प्रयत्न केला ना तिच्या आईबाबांबद्दल, तर तिने कधी फारसं काही बोललीच नाही. टाळलाय तिने तो विषय. पटत नाही का तिचं आईबाबांबरोबर? नाही पटत.